नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता सातपुते आपल्या आदर्श अंगणवाडी या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकाचे आधार कसे जोडायचे ते सांगते। तर त्यासाठी काय करायचं, आपलं पोषण ट्रॅकर ॲप हे ओपन करायचं। हे ॲप ओपन केल्यानंतर आपण खाली जे ॲप ओपन केल्यानंतर खाली जे बेनिफिशरी जे नाव आहे किंवा जे वर जे नाव आहे बेनिफिशरी त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होते। असं पेज ओपन झाल्यानंतर काय करायचं, चिल्ड्रन 3 ते 6 वर्ष वयोगटाचा जो बालकांचा जो 3 ते 6 वयोगट आहे त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर असे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे नावं येतील। तर आता माझा हा जो सर्वात वरचा जो हार्दिक संजय राठोड नावाचा मुलगा आहे, त्याला 3 वर्षे 1 महिना झालेला आहे आणि त्याचं आधार कार्ड पण काढलेलं आहे। तर आपल्याला त्याचं आधार कार्ड हे जोडायचं आहे। त्यासाठी काय करायचं, खाली व्हेरीफाईड जे नाव आहे त्या व्हेरीफाईड नावावर जायचं, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पूर्ण त्या बालकाचं प्रोफाईल तयार झालेली दिसते। तर वरी जे हार्दिक संजय राठोड जे नाव आहे त्या नावाच्या खाली तिथं मोबाईल नंबर, आपण सुरुवातीला आता त्या बाळाच्या आईचं आधार जोडलेलं होतं आणि त्याची EKYC केलेली होती। तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या बालकाचं स्वतःचं आधार कार्ड जोडायचं आहे। मग ॲड चाइल्ड्स आधार या बाणावर क्लिक करायचं। या बाणावर क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर आता असं पेज ओपन होते आणि त्या पेजवर काय असते, आपल्याला त्या बाळाच्या आधारवरली पूर्ण माहिती भरायची असते। तर सुरुवातीच्या ह्या चौकोनामध्ये जे आहे चाइल्ड्स आधार नंबर, म्हणजे इथं त्या बालकाचा आधार नंबर टाकायचा असतो। त्यानंतर चाइल्ड्स फुल नेम, म्हणजे आधारवर जसं नाव आहे तसंच त्या बालकाचं नाव इथं टाकायचं असतं। आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ ह्या चौकोनावर क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर असं कालनिर्णय ओपन होते आणि त्या बालकाची जी आधारवर जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख इथं टाकायची। आणि तो मुलगा आहे की मुलगी हे अगोदरच म्हणजे ऑलरेडीच आपल्याकडं त्याच्या प्रोफाईलमध्ये दिलेलं असतं। मग हे पूर्ण टाकल्याच्यानंतर काय करायचं, मग हे असं आता माझ्या इथं बालकाचा मी आधार नंबर टाकलेला आहे, त्याचं पूर्ण नाव टाकलेलं आहे, जन्मतारीख टाकलेली आहे आणि तो मुलगा आहे। तर पूर्ण टाकल्यानंतर काय करायचं, खाली व्हेरीफाय आधार हे जे नाव आहे त्या नावावर क्लिक करायचं। इथं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर त्या बाळाचं आधार हे जोडलेलं दिसेल, म्हणजे चाइल्ड्स आधार डिटेल्स अपडेटेड, म्हणजे 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकाचं हे आधार तुम्हाला जोडलेलं दिसेल। आणि त्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुमच्यासमोर त्या बाळाचं तुम्हाला आधार कार्ड हे जोडलेलं दिसेल आणि त्यानंतर तुम्ही त्या बालकाची अपार ID देखील करू शकतात। थँक्यू।